आम आदमी पार्टी के जालना नगर अध्यक्ष संजय हिवाले और नगर महासचिव तनुज बाहेती ने जालना में पत्रकार परिषद में बोलते हुए नगर निगम पर करोड़ों के घोटाले का गंभीर आरोप लगाया है। उनका कहना है कि 2013 से 2022 तक नगर निगम और तत्कालीन प्रशासन द्वारा लगभग 50 करोड़ का घोटाला किया गया है। जालना नगर निगम आम आदमी पार्टी ने घोटाले का गंभीर आरोप लगाया है। पार्टी के जालना नगर अध्यक्ष संजय हिवाले और महासचिव तनुज बाहेती ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि 2013 से 2022 तक विभिन्न विभागों में करीब 50 करोड़ रुपए का गबन हुआ है। खासतौर पर 2016 से 17 में खरीदी गई 16 घंटी कारों में अनियमितता सामने आई है, जिससे नगर पालिका को करीब 15 लाख रुपए का नुकसान हुआ है। आम आदमी पार्टी ने नगर निगम से इस मामले में जवाब देने और भ्रष्टाचार के आरोपों की जांच कराने की मांग की है। नमस्कार, मी आम आदमी पार्टी महासचिव तनुज कैलास बाहेती। आम्ही आज पत्रकार परिषद नगरपालिकेत महानगरपालिकेत मागील 10 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये मुख्यत्वे हे आढळून आले की कोटीच्या कोटी रुपयाचा भ्रष्टाचार नगरपालिकेत होत आहे। त्यामध्ये कमीत कमी आमच्याजवळ 100, 200, 500 पर्यंत मुद्दे आहेत। पण आज पत्रकार परिषद आम्ही नेमके 4 मुद्दे घेतले। त्यापैकी पहिला मुद्दा आहे की गणवेश घोटाळा। गणवेश कापड खरेदी आणि साड्या खरेदीमध्ये आम्ही 32 लाख रुपये खर्च केले। तेवढे कर्मचारी नगरपालिकेत आहेत का? महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी, त्यांना तेवढे गणवेश वाटप झाले का? हा मोठा प्रश्न आहे। मागणी नसतानाही त्यांनी एवढी मोठी खरेदी केली। दुसरा आहे घंटागाडी खरेदी। घंटागाडी खरेदीमध्ये प्रत्येक गाडीच्या मागे जवळपास 80-90 हजार रुपये यांनी जास्त पेमेंट दिली। ती पण अशा माणसाला दिली, अशा कंपनीने दिली ज्याला गाडी विकण्याचा परवानाच नाही। तिसरा घोटाळा आम्ही काढला निवडणूक खर्चाचा घोटाळा। त्यांना 35 लाख रुपये पालिकेला अनुज्ञेय आहेत खर्च करायला, तरी त्यांनी 1,09 लाखचा वर खर्च केले। त्यामध्ये संक्षिप्त पत्रकार परिषद सांगितलेले आहे ते तर्कसंगत नाही आणि हे संपूर्ण घोटाळा आहे ज्या पद्धतीने त्यांनी ते खर्च केलं। चौथा घोटाळा फार मोठा आहे, 14 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, ज्याच्यामध्ये आहे की नगरपालिकेत रेकॉर्डच नाही, अभिलेखे उपलब्ध नाही। म्हणजे जर रस्ता बनवला आणि त्याचे पैसे दिले, त्याचा ठराव घेतला जातो, जाहिरात दिली जाते, त्याची सविस्तर माहिती येते, असल्या कोणत्याही प्रकारची माहिती अभिलेखे उपलब्ध नाहीत। तसे 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी मिळून 5-10 हेडिंग खाली म्हणजे रस्ता अनुदान, स्वच्छता निधी, आमदार फंड असे वेगवेगळ्या हेडिंग खाली टोटल 13-14 आणि 14-15मध्ये या 2 वर्षात त्यांनी 14 कोटी रुपयाचे रेकॉर्डच ठेवले नाही। म्हणजे पैसे कोणाला दिले, कुठं गेले हे कळण्याला मार्गच नाही। अशा प्रकारे आम्ही असे 4 घोटाळे बाहेर काढलेले आहेत। आमचा उद्देश अजून पुढे यापेक्षाही जास्त मोठे घोटाळे, छोटे घोटाळे, गैरव्यवहार, अनियमितता नगरपालिकांचे आपल्यासमोर आणून देणे, जनतेसमोर मांडणे, वार्ड टू वार्ड आम्ही हे घेऊन जाणार आहोत, जनतेला जनजागृती करणार आहोत। पुढे निवडणूकसुद्धा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत आणि मग जनतेचा कौल कोणाकडे जाईल ते आपण पुढे बघूया। या घोटाळ्याचा